बहिणीला तर काय चाललंय, आमच्या भाऊ बहिणींचं बरेच ना सगळे, तर लई दिवसातून भाऊ बहिणीने युट्यूबवर माझा व्हिडिओ काढतेय मी. तर काय झालं असं जरा जास्त माझा व्हिडिओ येतच नाही. तर काय झालंय भाऊ बहिणींनो, मेंदूच्या गोळ्या चालू असल्यामुळे जरा थोडस रिलॅक्स मध्ये असते मी. जास्त टेन्शन घेत नाही मी, कारण की टेन्शन मुळे आहे का नाही, हा गरम करून खा. टेन्शन मुळे आहे का नाही भरपूर असं तुम्हाला सांगते, अगदी मरणाच्या दारापर्यंत येऊन पोचली होती मी. त्यातून कसं तरी बाहेर निघाली, दवाखाना हे करून आणि जगती कसं बस तरी तुम्हाला सांगते जीवन माझं, बरोबर आहे ना, कसं बस तरी जीवन जगते. त्यामुळे आहे ना काही लोक आहेत, आपण युट्यूब वरती व्हिडिओ काढत असतो भाऊ बहिणींनो. युट्यूबवर मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ काढायचे, तसं तर आपण काय कोणाला भेट नाही, आपण काय कोणाचं काही चोरी मारी केली नाही किंवा कोणाचं काही घेतलं नाही, आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ काढत असतो. त्यातून आपल्याला 4 पैसे येतात, बरोबर आहे का ना. कोणी जी काय माणूस करेल ही पैशासाठीच करतं, पोटासाठीच करतं, तसंच मी माझं काम करत राहते. पण सध्याची माझी परिस्थिती अशी आहे की मी कुणाला प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही किंवा काहीच नाही. त्यामुळे मी माझं शांत डोकं ठेवून मी माझं जीवन जगण्याचं बघते, आणि तसंच मी शांत डोकं ठेवून मी माझं जीवन जगत आहे. पण चला म्हणलं आता एक दोन व्हिडिओ काढत. तसं तर हे कसं असतं भाऊ बहिणींना माहिती आहे का, कुणी नाही दिसलं मेलेल्या माणसाला माणूस लगेच 3 दिवसात विसरतो. त्याचा 6वं 10वं 13वा 12वा काय केलं की तुम्हाला सांगते विषय संपला, त्या माणसाची आठवणही काढत नाही. त्यामुळे आपलं तर काही विषय नसून. तर मी स्वामीनी घेतलेल्या तिकडं स्वामीनी बसलेले आहे. स्वामीनी आता खाऊन पिऊन तिला चारा ही चारून, म्हणजे गवत ही चारून, थोडस मका परत तुम्हाला सांगते शिळीची काय भाकर असते उरलेली, ती भाकरीचं असं मिक्स करून, मका आणि भाकर मिक्स करून तिला ठेवत असते मी. एक पेंड म्हणून पेंड प्रकार असतो तो, शरीरासाठी पण चांगला असतो ती शेळ्यांसाठी. तर मी ठेवलं, आता बसली ती रवत करत बसलेली. तर भाऊ बहिणी ती म्हणजे प्रेग्नेंट आहे, आपली स्वामीनी जी आहे ती प्रेग्नेंट आहे. तर तिला छोटी छोटी अशी बाळ होणार आहे ती. पण आता कधी बाळ होणार आहे ती काही सांगता येत नाही आपल्याला. तसं तर 8-10 दिवसाचा आपल्याला टाइम दिला होता, म्हणजे ज्या व्यक्तीपासून जी आपण घेतली होती स्वामीनी आपली, तर त्यांनी दिलं होतं मला एक साधारणपणे 8-10 दिवसाचा मला टाइम दिलेला होता. पण काही अजून काही नाही ही झाले, बाळा नाही ती झाली. तर भाऊ बहिणीनं माझा अवतार तर काय अगदी बघण्यासाठीच सारखा झालेला आहे, अगदी पाहण्यासारखा. म्हणजे तुम्हाला सांगते आता कसं असतं, एखाद्या माणसाची कशी जगण्याची आशा संपलेली असती किंवा त्या जीवनामध्ये काय अर्थच नसतो, त्यामुळं त्यानंतर पूर्ण त्या शरीराचा सगळा लुक बदलून जातो. तशाच काही गोष्टी माझ्या बरोबर झालेल्या आहेत. त्या काही जीवनाचा अर्थच नाही मला असं वाटतं. माझ्या पूर्ण शरीराची जी आहे ती सगळी इलिवाट लागलेली आहे, सगळे आई बहिणीवर बसलेली आहे पूर्ण. हे जे माझी शरीराची झालं, परत माझ्या तब्येत, एक माझ्या गोळ्याने तब्येत होत चाललेली आहे. परत तुम्हाला सांगते जेव्हा आपण राहतो की राहण्यामाला तुम्हाला सांगते वेळेची वेळेला केस विंचारणे, किंवा तुम्हाला सांगते ते डोक्याला तेल लावणे, गन पावडर करणे, लाली लिपस्टिक लावणे, जी काही अशा गोष्टी असतात ती पार तुम्हाला सांगते अशा जी आशा असते ना आपली हीच हिरावून गेल्यासारखी, म्हणजे इंटरेस्ट नाही राहिलेला मला कुठल्या गोष्टीमध्ये. तर भाऊ बहिणींना तशीच माझी जी आजूबाजू राहणारे जे माझी फ्रेंड, म्हणजे एक फ्रेंड टाईप जी माझ्या घरातली आहे ती, किंवा बाहेरची भरपूर, म्हणजे माझ्या पहिल्या म्हणजे माझ्या राहण्यामध्ये, माझ्या आत्याच्या राहण्यामध्ये आहे ना भरपूर चेंज झालेला आहे. भरपूर तुम्हाला सांगते सगळी म्हणजे पूर्ण लुकच बदललेला आहे माझा. तर नाव पण ठेवतात मला, तर म्हणतात की काय म्हणजे केलं. तर माझा जे पहिला आहे ना, पहिला बी लुक मी तुम्हाला दाखवणार. त्यातली त्यात मी थोडासा एक बदलण्याचा ही केला लुक माझा. तर मी काल केस कापून आली भाऊ बहिणींनो. तशी तर माझी केस इतकी मोठी नाही ती, खालीवर. तर माझ्या बहिणींनो का मी केस कापले आहेत. त्याला म्हणजे तर मला तसं बटरफ्लाय हे करायचं होतं, बटरफ्लाय कट म्हणून करायचं होतं. पण बटरफ्लाय आहे ना त्यासाठी केस मोठे लागतात, तर माझी काही एवढी केस मोठी नव्हती आणि वर खाली केस होती. तर ही व्ही कट म्हणून का काहीतरी असं माझं कट केलेलं आहे. तर आता ही तुम्हाला सांगते अशा पद्धतीने ही कट झालेला आहे. तर आता ह्याला मला मेहंदी लावायची. परत तुम्हाला सांगते मेहंदी लावल्यानंतर ना थोडासा अजून लुक चेंज होईल. हो का, इकडे सगळे माझे केस पिकले, ते दिसलं का, म्हातारे झाले मी भाऊ बहिणीनं, काय राहिलं नाही आता माझ्यात. नाही म्हणलं तर मला 29-30 वय असं काहीतरी चालू असेल. पण हो का, ही हिरोनी आहे का नाही 60-60 वर्षाचे असले तर तुम्हाला सांगते आता जर काय 18 वर्षाची पोरगी आहे का असे दिसते ते. आणि आपलं हो का एवढा माझा लुक सगळा बदलून गेलाय. सगळे माझे केस पिकले ते, हो का, दिसले का तुम्हाला, सगळे केस पिकले ते. माझं काय अर्थ नाही राहिलेला. हो का इकडे केस पिकले ते. माझ्यापासून धाकोस पळून जाते माणसं मला जर कोणी समोर न बघितली तर.
ती तुम्हाला सांगते फिल्टर लावू 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 फिल्टर लावू लावू शायनिंग मारायची असते. रेलमध्ये काय एवढी मी हे नाही. रेलमध्ये काय माझं सुंदर असं वाया नाही चाललेलं किंवा काय नाही. काळी गुस्सा आहे, काळी ह्याच्यासारखी दिसते. तर माझ्या बहिणीनं मी काल असे कट मारलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्कीच सांगा. म्हणजे कोणाला आवडेल न आवडेल ही मला सांगता येत नाही. शक्यतो तसं म्हणायला गेलं तर मला पण आवडलेलं नाही बरं का, कारण की माझी पूर्ण केस कट केलेली आहे ती. मला पण आवडलेलं नाही होते तेवढी माझी केस ही केलेली आहे ती. पण असू द्या, माणूस बदलतो तसं केस पण बदलते ती. आज कमी आहे ती उद्या वाढतेली, बरोबर आहे का नाही. तर वाढली होती माझी गेल्या केली ती पण एवढं नव्हती. आणि पूर्ण असा मी कट मारला होता कोंबडा टाईप गेल्या वेळेस. पण आज तर नाही केलं मी, आपलं असं शेंडा टाईप फक्त असं व्ही कट केलेलं आहे. तर मग आता काय मला गवत आणायला जायचं. तर भाऊ बहिणी नवरा आलाय माझा काल. आल्यापासून माझा नवरा मला मुलकाची लय भांडतोय, मला हाणलंय मारलंय मैदाळ. आता बसलाय घरात माझा नवरा याने की तुमचा दाजी हे का नाही. तर दाखव. तर कसं काय दिसतंय मला सांगावं नक्की भावा बहिणी हो, खास माझ्या बहिणींनी मला सांगा. तर चला तुमची मुलाखत करून देते माझ्या मिस्टरांशी, कारण की बऱ्याच दिवसातून तेही माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि मीही माझ्या बऱ्याच दिवसातनं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर थांबा 1 मिनिट. तर हो का, इथं माझ्या नवऱ्याने मला मारू मारू घेतली आणि ह्या मायरेला आहे का काय माझी काळजी, कुशाल चायनीज खात बसली पाहिजे हो का, आहे का. हा तुला मज्जा वाटते ना मला मारलं म्हणून, मग चायनीज खाती का नाही तू. तर भाऊ बहिणींनो, आज आमच्या इकडची निमगाव केतकेची यात्रा आहे गणपती बाप्पाची. तर कोणी माझे भाऊ बहीण निमगाव मध्ये जर व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच मला सांगा. म्हणजे सांगायचंय काय हायच यात्रा. तर आपली 1, 2, 3 तारखेला इथं वरकुटे खुर्द इथं यात्रा आहे पीरसाहेबची. पीरसाहेबाचा उरूस असतो भाऊ बहिणी म्हणजे आमच्या गावची यात्रा. तर आपल्याला काय यात्रा ही तर काय करायची नाही, पण जायचं आपलं. तर इकडं स्वामीनी बसलेले आहे. माझं त्या आव्यानं आहे ना स्टँड मोडलंय मोबाईलचं, त्यामुळे मला आहे ना व्हिडिओ काढायला पण थोडासा ॲडजस्टमेंट करावी लागते. माझा हात लय दुखतो त्यासाठी पण माझं व्हिडिओ येत नाही. तर का ह्या शिर्डीला म्हणजे मी स्वामिनीला शेलका गावात आणून टाकते तरी खाई नाही हो का. दुधाने शिवाजीला खाणं नाही, बसली खाऊन पिऊन. खाऊ दाजी निवांत. तर इथं ठेवलंय हे वज. तर जायचंय आता गवताला मला. तर आता आमचं मिस्टर काय करतात, तुमचं दाजी, माझं नवरदेव, माझा हजबंड. ओ हजबंड जी क्या कर रहे हो जी. ओ मेरे को बोल रहे क्यों चिल्ला रही है. लाइट बंद करके बैठे हैं मेरे हस्बैंड. ये देखो यहाँ पे सोए हैं. आए तब से मेरे से झगड़ा कर रहे हैं. बताओ सब भाई बहनों इनको बताओ. तूने क्यों मेरे को बोला है? क्या मैंने काय को बुलाया आपको. झक मारने के लिए मैं इधर आया क्या? मेरे ऊपर मत ये कराओ आरोप, मेरे ऊपर कुछ भी मत डालो. क्या वो झक मारने के लिए आओ नहीं तो कुछ भी करने के लिए आओ. हमको कुछ लेना देना नहीं है आपसे. हम बता रहे हैं आपको. बार मेरे को क्यों कॉल किया? मैंने कब कॉल किया, आप ही कॉल कर रहे थे. मैं काम छोड़ के आया. ओए बहुत काम करते हैं मेरे हस्बैंड जी. मेरे हस्बैंड जी है और वो है ना रोज काम को जाते हैं. इसके लिए मैंने उनका काम का खड़ा करके मैंने इधर बुलाया है उनको. मगर ये सही बात नहीं है, सब झूठ बात है. मैंने तो उनको बुलाया भी नहीं है, वो खुद आए इधर. नहीं मैं पागल हूँ, तू नहीं है पागल. नहीं ना मैं पागल हूँ. मेरे को मेदू की गोली चालू है. मेरे को खाने पड़ेगी. आपको नहीं है गोली चालू. मेरे को खाने पड़ेगी ना. मेरा दिमाग खराब है, तेरा अच्छा है. नहीं उन्होंने है ना, तुम खा लो ना. आप खा लो ना. दू क्या पूरा पैकेट है मेरे पास पड़ा हुआ. नहीं मेरा खराब हो गया, तुम्हारा अच्छा है दिमाग. नहीं मेरा अरे मेरा खराब है भाई. मैं हूँ पागल हूँ, मैं पागल हूँ, तुम नहीं. मैं पागल हूँ मैं पागल हूँ जी. इधर झक मार के मैं आया हूँ. अरे मैं पागल हूँ जी. मुझे मेंदू की गोली चालू. मेरा काम छोड़ के मैं तेरे को इधर से क्या मेरा उधर से लेने को उधर से किधर से मैंने तो नहीं बुलाया आपको. मेरा बोल के दिमाग खराब गर्म होता है. क्या बोलूं तुझे तेरे को. हाँ तो गर्म हुआ तो ठंडा पानी डालो ना. अभी ठंडी है मौसम. एक काम कर दो, तुमको मेरे साथ नहीं रहना है ना. हाँ, नहीं मेरे को तलाक दो. हाँ तो लो ना फिर. मैंने कब बोला कि मत दो तलाक. मेरे को
शादी करनी है, मेरे को अरे बच्चे तो कर लो ना, शादी कर लो, बच्चे पैदा कर लो। अरे तेरे से कुछ नहीं होगा वने, तेरे से मैं हाथ जोड़ता हूँ, तेरे से कुछ नहीं होगा। अरे मैं मेरे तो को ऐसे कोपरों पे, मेरा अभी एक हाथ मोबाइल पे, अरे मेरे तेरे को कोपरे से ऐसे हाथ जोड़ती हूँ सलाह मैं। देता हूँ, मेरे को शादी करने दो, मेरे बच्चे बाल भी के होंगे, बड़े होंगे, तेरे को मैं बहुत थक गया हूँ यार, बहुत थक गया हूँ। अरे मैंने कब कहा कि आप शादी मत करो, मैंने कब कहा कि आप बच्चे मत पैदा करो, मैंने तो नहीं कहा ना। मेरी शादी की तो तू आएगी, मेरे मैं क्यों आऊंगी? बीवी को मार देगी, झगड़ा कर देगी। कौन मैं? उसमें बाद अब में ऐसा होगा भी नहीं। मेरी बीवी छोड़ के जाएगी, मेरे ऐसा को मैं होगा क्या भी- करूँगा? अब ऐसा होगा भी नहीं, मैं बोर्ड पे लेके, अरे तेरे को मैं तेरे अरे साथ यार मैं बोर्ड पे सुन लिख के थक गया हूँ तेरे साथ के रह के। कितना साल हो गए मेरी शादी को? अबे तेरे बहुत से 50 कुछ साल नहीं हो होने गए वाला हमारे यार। शादी क्या को। यार, क्या बोलूं? सुधरे नहीं, अभी तक ये सुधरे नहीं। हाँ? कैसे झगड़ रहे तेरे मामा, मेरे को देख, ऐसा थोड़ी होता है। मैंने उनको बोला कि शादी मत करो, बच्चे मत पैदा करो। मैं छोड़ के आया हूँ मैं यार, किधर से? हाँ? अरे मैं बाबा, कितने दूर आया हूँ, कितने दूर से आया और हूँ? डिवोर्स पेपर है वो ला के दो ना, मैं साइन करती हूँ ना। मैंने कब बोला कि मैं साइन नहीं करूंगी? मैंने कब अरे बोला? मेरा घर छोड़ के मैं इधर इधर हे आया हूँ। भगवान, कितने मैं दूर क्या आया हूँ? करूँ इस आदमी का, बताओ। मेरा घर छोड़ के मैं तेरे घर इधर कितना दूर है मेरा घर? नहीं हो जाने को कितना लगता है टाइम मेरे को? देखो जी, देखो ऐसे रुलाते हैं मेरे हस्बैंड जी मुझको, ये हस्बैंड तुम यार दिमाग मेरा खा रहे हो बहुत। चिल्ला चिल्ला के मेरे को ऐसे उल्टी जैसे होता है, मेरे को ऐसे खसी आती है, मेरे को खसी। बहुत टेंशन आ गया है, इसलिए मैं अभी जा रहा हूँ मेरे घर। अरे मैं क्या बोल रही हूँ आपको मालूम क्या? आप है ना 100 रुपए का है ना जो टाम्पो बोलते हैं ना, वो लेके आओ, मैं लिख के देती हूँ। मैं तेरे को उधर से भेजता हूँ, पोस्ट वो हाँ क्या बोलते ठीक हैं? है, पोस्ट से भेज दो, पोस्ट से। भेजूंगा तेरे को। और कुरियर से मुझे भेज दो। हाँ, तलाक तेरे को देने वाला हूँ मैं। और कहाँ पे जाओगे वो तला के मैं 1 सेकंड में मैं वो क्या बोलते हैं उसको साइन कर दूंगी। ठीक है। तो अभी मुझे अभी मत चिल्लाने के लिए बोलो। अभी मेरे है ना तबीयत है जो मेरी अच्छी नहीं रहती है, मैं बार बार बीमार पड़ती हूँ, तो दवा करने के लिए भी मेरे पास पैसे नहीं होते, तो इसके लिए मुझे है ना ज्यादा चिल्लाने के लिए मत बोलिए आप। हाँ, मेरे पास भी नहीं पैसा। मैं वो क्या बोलते हैं? क्या मैं अभी क्या जागीरदार हूँ क्या? मेरे पास ऐसे नोटों की गड्डी पड़ी है क्या? मेरे से गोली लाता हूँ खाने के लिए 2 रुपए। हाँ, तो तुम्हें तुम्हारे पास तो तुम तो नसीबवान हो कि तुम्हारे पास मेडिकल की गोली तो आती है, मेरे पे तो मेडिकल की नहीं, दुकान की भी गोली नहीं आती मेरे पास खाने को। मैं चले जाता हूँ, मेरे गाड़ी नहीं, मेरे को कुछ नहीं। हाँ, तो फिर लेके जाओ ना तुम्हारी गाड़ी अब। अरे मेरे को क्या करना है गाड़ी लेके? अरे कैसे है ना उनका, बोलते हैं ना वो आड़वा झगड़ा है उनका। गाड़ी लेके जा बोल रहे तो गाड़ी भी नहीं लेके जा रहे, फिर इधर भी रख रहे। उसका खर्च कौन करना? उसका पेट्रोल डालना पड़ेगा, उसका पैसा लगेगा। तो पानी डालने का उसमें और भिगाने का, घुमाने का, पानी डाल के। मैं कहाँ से इसका पैसा लाऊंगा? देखो इस पे मैं कितनी जान लुटाती हो बच्ची पे, हाथ से करके खाता हूँ। इतनी मैं मेरे जान से भी ज्यादा जान लगाती हूँ, जान लुटाती हूँ इस बच्ची पे। और मेरे हस्बैंड जो है ना वो मेरे पे ऊपर चिल्ला रहे, मेरे ऊपर झगड़ा कर रहे हैं, और एक चाइनीज खा रही है। खा क्या रही है? चाइनीज खा रही है। ऐसा थोड़ी होता है सब वो बोलते हैं ना, सब गोलमाल की दुनिया है, सब गोलमाल की। इधर सही कुछ नहीं है, सब वो बोलते हैं ना 2 नंबर का सब खेल है भाव बहनों, क्या बोलते हैं ना, वो आदमी भी अपना नहीं है, और वो क्या बोलते हैं शेजारी पाजारी भी अपना नहीं है, और कोई भी अपना नहीं है। अरे सब में ऐसा चलता है, कोई किसी का नहीं रहता। हाँ क्या? अकेला रहना पड़ता है। हाँ, तो मैं अकेले रह रही हूँ ना मैं। कोई गुजर गए तो उसके साथ नहीं जाता है क्या कोई? हाँ? जाता है क्या उसके साथ? क्या जरूरत हो? फोड़ेगा तो जाने के बाद जी उनकी तो जान गई होगी, हम जिंदा होते हैं, उनमें गिरेंगे तो हमको फोड़ेगा ना। फोड़ेगा, ये चलता है, पर ऐसा नहीं तो होता ना। कैसे बात कर रहे हो और मेरे को हाथ जोड़ रहे हैं? मैं तो ऐसे कोपरे से हाथ जोड़ रही हूँ। स्टाम्प पेपर है वो क्या बोलते हैं, उस कुरियर से डिवोर्स का पेपर मुझे भेज दो, मैं ना वो साइन कर दूंगी। और तुम बच्चे उधर 10 मना क्या 10 शादी करो या 20 शादी करो, हमको क्या लेने देना है? वो बच्चे पैदा करो, नहीं तो क्या बोलते हैं उसको, कहीं से लेके आओ। तर चला भाऊ बहिणी घ्या सगळ्यांना आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. तर काही नवरा आलेला आहे माझा, माझ्या आल्यापासून आहे ना माझ्यावर भांडणं करतात या, हाय करा कोपऱ्यापासून हात जुडतो
आणि गुडघ्यापासून हात जुडतो असं चालवलेलं आहे. तर आता मला करायचे तर कांदे पोहे खायला, तर इकडे कांदे पोहे आणून ठेवलेले आहेत. तर मी आता कांदा पोहे मस्त चमचमीत आणि झणझणीत करणार आहे. भांडलं तडलं तर तुम्हाला सांगते खाया प्या तर आपल्याला घालावंच लागणार आहे. तर आता मस्तपैकी असं मी कांदा पोहे बनवणार आहे. कांदा पोहे काय सांगायचं ह्या भांडणाचा न्याय तुटार आहे कुठं भाऊ बहिणींना. सारखी भांडायची आमची बा, काय करायचं मला तर ही सारखी भांडणं लागतात म्हणून तर तुम्हाला सांगते एक दूजे किले वो क्या बोलते एक दूजे के लिए है मगर तुम उधर मैं उधर हम पास पास नहीं रहते वो अलग रहते मैं अलग रहती हूँ. सारखी चालू आहे आमची भाऊ बहिणीची भांडणं. झगड़े मगर झगड़े का झगड़ा ही करने का नहीं, पास होगी तो झगड़ा होगा ना. ये मेरे भाई का लड़का है, उसका नाम विराज है. तो अभी विराज की जो तैयारी चल रही है ना, तो सब यात्रा की तैयारी चल रही है. क्या बोलते हैं ना, रुपया जमा करने की तैयारी चल रही है, उसी में पालने में बैठने में के लिए और जंपिंग डिब्बा में बैठने के लिए. मेरे को जाना है, अभी कितना टाइम हो गया देखो, मेरे को क्या बहुत तो चला भाऊ बहिणीनो हे अभी चालल्यात. तर मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये तर माझं कंटिन्यूली व्हिडिओ येतच येणार. माझं जसं मला व्हिडिओ काढावंसं वाटणार मी तसं व्हिडिओ काढा. तर घ्या सगळ्यांना आपली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय बाय. व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.